सो हे गाईस, कशासाठी मी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही सकाळी चाललो सिंहगड फोर्टला. मॅडम तयार झालेलं आहे, बहीण भाऊ दोघं चाललो आम्ही मस्त सिंहगड फोर्ट बघायला, सनराईज बघायला. तर लाईट बंद करू. आता सकाळचे वाजले, किती वाजले सकाळचे? 6:20 झालेत. आपण आपल्या हंड्रूला काढूया आणि मग जाऊया लगेच. हमारी हंड्रू रेडी कायम ऑलवेज. आपला हंड्रूला थोडं कोल्ड स्टार्ट देऊया, थोडं गरम करूया आपला वागा. झोप आली आहे, डोळ्यावरती सुजलेला डोळा झालाय सगळं. चला आता कोल्ड स्टार्ट. पहिली सकाळची राईड हंटर सोबत. हंटर आपली काढलेली आहे आपण. आमचा प्लॅन तर आहे सनराईज बघायचा, पण वाजले आहेत आणि झालं आहे उजेड अर्धा, तर मग मला नाही वाटत की बघायला भेटेल सनराईज. सो बघू, लवकरात लवकर पोचायचं ट्राय थोडा. आता आपण निघूया, चला लेट्स गो सिट. गडावर तर नाही पोचलो, पण खाली सामून आम्ही म्हटलं सनराईज होतं तर आपण शूट घेऊया. बघा समोर गाडी पार्क वरती आलं आणि दिसतच नाही. एकदम शांत आहे, चिमण्यांचा आवाज मस्त. रस्ता पूर्ण खाली. कैसा लग रहा है सुबह सुबह? मस्त. हंड्रू आपली तापली आहे थोडी. हे जे शेकोटी घेऊया, हात थंड पडलेत. भाजला हात. चला आपण पुढे जाऊया, बघूया सिंहगड फोर्ट. चला निघूया का शर्यू? स्नॅप लवर बिंग. इथंच लागतं ना. पोचलो आम्ही तिकडे समोर. बघा किती गाड्या लागले, सकाळी सगळे आले फिरायला. अर्धी पुण्याची माणसं सिंहगड फोर्टवर आले असं वाटतं. मॉर्निंग वॉक, कोण रनिंग सगळे आलेत. आम्ही पण चाललो. हा व्ह्यू बघा, व्ह्यू काय खतरनाक दिसतोय. खूप गर्दी आहे. दुपारच्या टायमाला खूप गर्दी येते, म्हणजे थोडं टाईम वाढत गेलं तसं. कारण बघू चला. नुसता फोटोशूट चालू आहे आमचा, 2 पायऱ्या चढून. सॉरी. मॅप सिंहगड किल्ल्याचा. गर्दी बघा किती आहे, गर्दी नुसतं. खूप लांब आहे.
दमाना ॲम्ब्युलन्स येणार नाही. आमची बहीण दमली. दमली. रोज असं चाललं पाहिजे, रोज ना, रोज असं चाललं पाहिजे. हो. वरती सकाळ सकाळी ये नाही ते खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप रस आहे. कारण जे जे मॉर्निंग एक्सरसाइज करतात ते सगळे आलेत, सगळे बाहेर थांबलेत. खूप रस आहे. पुढे काही नाही एवढी गर्दी वाटत आहे, पण हळूहळू जसा टाईम होत जाईल तसं गर्दी वाढत जाईल. कारण आम्ही एकदा आलेलो तेव्हा कारने येत होतो आम्ही, आणि अर्धा रस्त्यापर्यंत येऊन रिटर्न परत गेलो, आणि आम्ही मग राजगडावर गेलो. आता आम्ही सिंहगडावर आलो. 2 महिन्यात आधी पुण्यामधून बहीण मला आज घेऊन आली. मीच फर्स्ट टाइम आली आहे तुझ्यासोबत. किती वर्षापासून राहतेस? मी 21 वर्षापासून राहते. 21 वर्षापासून राहते, तरी पहिल्यांदा आली. 12th ची एक्झाम झाली. पप्पा बोलले 12th ची एक्झाम झाली की मग घेऊन जा. 12th ची एक्झाम होऊन जमाना झाला तरी पप्पाने मला आणलं नाही. शेवटी भावासोबत आली, नॉन पुणेकर सोबत. खाना आहे कुठे आहे तोफखाना? त्या साईडला ते काहीतरी घोड्याची पाग आहे, पागा, घोड्यांची पागा बघा जातो आम्ही काय आहे नक्की. अरे बाबा मला सांग, हा गड कोणाचा आहे? गड कोणाचा आहे म्हणजे? कोणाचा आहे म्हणजे कुठले महाराज राहायचे? कुठले महाराज राहायचे? राहायचे? हां. अरे इथे खाली आहे ना. रुको जा, ऊपर जाने की बात बता रही. अब चढ़ने दो मेरे को. नहीं अभी बताओ, तुम बात करते करते दम लगता है मेरे को. बेसिकली हा जो किल्ला आहे तो तानाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांसाठी जिंकलेला. जो तुम्ही पिक्चर बघितला असेल, तानाजीराव मालुसरे समथिंग काहीतरी पिक्चर आहे, की रायगडावरून शिवाजी महाराज बघत असतात आणि मोहीम काढतात तानाजी मालुसरे की हा गड जिंकायचा काही होती. मग त्यांचा एक हात त्यामध्ये जातो आणि त्यांचं म्हणजे मृत्यू होतो हा गड जिंकण्यामध्ये. तर तो तिथे आम्ही बसलो थोड्या वेळ, फोटो वगैरे सगळे काढत होते, असं नाही आम्ही पण काढला, व्हिडिओ पण काढला. आणि ते तिकडे 2 मिनटं बसलो असं सगळं रिकॅप झालं पूर्ण. आणि तिथे म्हणजे पिक्चरमध्ये बघितलेलं सगळं असं आठवत होतं, कसं जिंकलं असेल, काय काय होतं त्यांना बघून असं वाटत होतं ना. मग आम्ही बसलेलं 2 मिनटं तिथे, एकजण पूजा पण करत होते, ते बघत होतो आम्ही. मग नंतर 1-2 फोटो काढले, पाया पडून आम्ही निघालो. पण खूप चांगलं होतं बसून बघणं. पण त्यांनी केवढं मोठं आपलं काम केलं, एवढा मोठा गड जिंकून महाराजांसाठी. वी आर प्राऊड, वी आर मराठी. हा बघा मस्त व्ह्यू. चला आपण जाऊ आता पुढे. तर टोकावर जायचं आपल्याला, उधर उधर उधर. रायगड कुठून दिसतो इथून? आम्ही आता जस्ट मॅप वरून बघितलं की म्हणजे त्यामध्ये एक सीन पण होता की महाराज राजगडावरून बघत होते, रायगडावरून बघत होते असं उभं राहून. त्या पिक्चरमध्ये एक सीन आहे. तर मग तो किल्ला आम्ही मग जस्ट मॅपमध्ये उघडून बघितला तर तो बघा इथे दाखवतो आहे, दिसतो तुम्हाला लांब. हा जो आहे हा बेसिकली बहुतेक
मला एवढं माहीत नाही, पण माझ्या हिशोबाने हाच रायगड आहे. कारण महाराज तिथे उभं राहून बघत होते, मागे मावळे होते आणि बोलत होते की आपण पण निघूया, तो एकटा आहे तिथे लढतो. तेव्हा महाराज निघाले होते. राजाराम महाराजांची समाधी तिथे आहे, तर ती आपण बघू पहिला जाऊन. सिंहगड, नरवीर तानाजी मालुसरे यांचे हात गमावल्याची जागा. अच्छा, ही आहे का? जो हात त्यांनी गमावलेला तो इथेच होता. तो हाताचाच फोटो आहे का त्यामध्ये आतमध्ये? काय माहिती, खूप जुनं झालं तर काय दिसत नाही. काहीतरी फोटो आहे कसला तरी, म्हणजे सो हीच ती जागा आहे, हात गमावलेला. पण ती तोप होती ना, तोप मग किल्ला या साईडला असला पाहिजे ना. तर किल्ल्याला बांधून मग हात त्यांनी कापलेला ढकलत. तोफ असेल इकडेच कुठेतरी, कारण ते काढली असणार तोफ. नाही, ती तोप पडून फुटली मोठी. तिचं नाव काय होतं त्या पिक्चर मध्ये? कशाचं? त्या तोपीचं नागिन समथिंग होतं. नागिन नाही, काहीतरी होतं मोठं तोपीचं. इथे होतं वाटतं. ते व्ह्यू बघा काय छान दिसतोय. म्हणजे एक डोंगरच्या मागे दुसरा डोंगर, दुसऱ्या डोंगरच्या मागे तिसऱ्याच्या मागे चौथा, असं वेगळं. म्हणजे जे आपण स्केच काढायचो ना तसं काहीतरी व्ह्यू आहे ते. आणि फुल धुका आहे. आणि इथे डॅम्प आहे. Sure, you listening to their English. पूजा, बहन को बोर और हमको फ्रूट्स. थोड़ा फ्रूट्स खाते सुबह सुबह. चला खाऊया बसून. सो वी एंड अप. संपलाय आमचं ट्रॅकिंग आणि आम्ही आता चाललोय घरी. संपलाय. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काय करा? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर. दुसऱ्या व्हिडिओला भेटूया लगेचच. I should fuck her in the Benz.